संपूर्ण पुणे शहर लेवलला महिलांसाठी आपण एक महाआरोग्य अभियान करणार आहोत आणि त्याचं उद्घाटन उद्या सकाळी 10:30 वाजता आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करणार आहोत। या अभियानामागचा एक संकल्प असा आहे की पुणे शहरातल्या सगळ्या गरजू महिला आणि कष्टकरी महिला या कधीही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत। अनेक कारणं असतात त्यामागची। कधी वेळ नसतो, काम करत असतात दिवसभर, कधी पैशांची चणचण असते। तर एक जनरल स्क्रीनिंग या सगळ्या महिलांचं व्हावं त्यासाठी आपण हे शहर लेवलला आरोग्य अभियान करतोय। यामध्ये टप्प्याटप्प्यांनी शिबिरं घेतली जातील। पहिलं शिबिर जे आहे ते उद्या सिंहगड रोडला आहे आणि संपूर्ण पुणे शहरात ज्या वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबिरं घेतले जातील त्याचे व्हेन्यूज आणि त्याचं वेळापत्रक थोड्या दिवसांनी आम्ही जाहीर करू। यामध्ये सगळ्या महिलांनी येऊन या आरोग्य शिबिरामध्ये स्वतःची एक तपासणी करून घ्यायची। त्यामध्ये हिमोग्लोबिन, थायरॉइड फंक्शन अशा सगळ्या तपासण्या त्याच्या होतील आणि त्यांना एक हेल्थ कार्ड दिलं जाईल। त्या हेल्थ कार्डवरती त्यांचे रिपोर्ट्स मेंटेन केले जातील। वर्षभर हे अभियान असणार आहे। जी कोणती एखादी महिला आज तपासून गेल्यानंतर तिचे रिपोर्ट जेव्हा येतील त्यावरती तिला जे काही प्राथमिक औषधोपचार करावे लागतील, म्हणजे समजा हिमोग्लोबिन कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, अशी औषधं आपण तिला देऊ। समजा आजार काही असा निदान झालं की तिला पुढच्या काही तपासण्या करायच्या आहेत किंवा पुढे काही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असेल तर अशा आपण त्यांना डायरेक्ट करू आणि रेफरन्सेस देऊ। अशा डॉक्टरांकडे जातील त्या। पुन्हा 3 महिन्यांनी त्याच महिलेचं स्क्रीनिंग केलं जाईल। म्हणजे आपण हा एक दिवसाचा इव्हेंट म्हणून हा अभियान करत नाही। म्हणजे एका दिवशी शिबिर झालं, त्यांचे रिपोर्ट्स आले, त्यांना काही औषधोपचार झाल्यानंतर पुन्हा वर्षभर काही नाही, तर असं नाहीये। कंटिन्युअस प्रोसेसमध्ये महिलांचा आरोग्य तपासणी केली जाईल। सेम महिला पुन्हा 3 महिन्यांनी येऊन स्वतःचं स्क्रीनिंग करून घेईल आणि त्यानंतर समजा पुन्हा तिला काही औषधांची गरज असली तर आपण तिला पुन्हा देऊ। म्हणजे असं मॉनिटरिंग केलं जाईल आणि अपेक्षा ही आहे की पुणे शहरातल्या सगळ्याच महिलांचं या अभियानामध्ये तपासणी व्हावी आणि पुणे शहर हे निरोगी शहर, निरोगी महिलांचं शहर म्हणून संबोधलं जातं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्कार। दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीच्या वतीने आपण या क्रांतीदिनी एक अश्वारूढ तिरंगा यात्रा आयोजित करतोय। ही यात्रा दगडूशेठ गणपती मंदिर इथून सुरुवात होईल। सुरुवातीस वंदे मातरम होईल आणि यात्रेची सुरुवात होईल। आपण लिंबाराज महाराज चौक, ज्या मार्गाने गणपती मिरवणूक लक्ष्मी रोडनी येते त्या मार्गाने आपण पुढे येतोय। तिथून लक्ष्मी रोडनी लकडी पुलावरती येणार। लकडी पुलावरनं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी राष्ट्रगीत होईल आणि यात्रेचा समारोप होईल। पण या यात्रेमध्ये 15 शोभिवंत घोडे, त्याच्यावरती काही खेळाडू जे आतापर्यंत वेगळ्या स्पर्धांमध्ये अश्वारोहण खेळलेत, हा ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहे, तर त्या स्पर्धांमध्ये खेळलेले खेळाडू हे हातात प्रमुख जो आहे लीडर त्याच्या हातात तिरंगा झेंडा आणि बाकींच्या हातात विविध झेंडे असतील आणि या मार्गाने ही यात्रा होईल। मुख्यतः आपल्या पंतप्रधानांनी आवाहन केलंय घर घर तिरंगा, हर घर तिरंगा, त्याच अनुषंगाने आणि हा खेळ लोकांपर्यंत पोहोचावा। अश्वारोहण हा एक पारंपरिक आणि आधुनिक क्रीडा प्रकार आहे, हा खेळ लोकांपर्यंत पोहोचावा याकरता ही रॅली आम्ही करतोय। आपण सर्वांनी यात सहभागी व्हावं ही विनंती। बाजारामध्ये साखरेचे भाव वाढत चाललेले आहेत। आज साधारणपणे किरकोळ बाजारामध्ये 51 ते 52 रुपये किलोनं साखर विकली जाते आणि 47 ते 48 रुपये किलो प्रमाणात साखर कारखान्यांचे टेंडर व्हायला लागलेले आहेत।
जरी साखर कारखान्यांच्याकडे साखर शिल्लक थोडी असली तरी सुद्धा या वाढलेल्या साखरेच्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराच्या स्वरूपामध्ये 48 रुपये किलो प्रमाणे साखर म्हणून त्याने साखर कारखान्यांची टेंडर नवीन सीझन सुरू होण्यापूर्वी किमान प्रतिटन 300 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि त्या संदर्भातल्या सूचना साखर कारखान्यांना द्याव्यात अशी आजच्या बैठकीमध्ये साखर आयुक्तांना विनंती केली. त्याचबरोबर नवा सीझन तोंडावर आला तरी सुद्धा अजूनही अनेक शेतकऱ्यांची FRP थकीत आहे. आकडा 265 कोटी रुपयाचा दिसत असला तरी हा त्याच्याहून जास्त आहे, कारण साखर कारखान्यांनी आकडेवारी लपवलेली आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये अनेक कारखान्यामध्ये शेतकरी या आंदोलन करून बसलेले आहेत आणि कारखानदार त्यांना दाद द्यायला तयार नाहीत.